वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग चॅनल. डिअर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी 10th स्टँडर्डचा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा फर्स्ट पार्टचा रिहर्सल एक्झामिनेशन सेकंडचा 2019-20चा पेपर आणलेला आहे. प्रॅक्टिससाठी आया. प्रॅक्टिस करा म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर लिहिण्याची प्रॅक्टिस असते. तर इथे बघा नोट काय, ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, मार्क्स 40 आहेत, पेजेस 4 आहेत आणि ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम्स वेर एव्हर नेसेसरी. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन काय आपला, सॉल्व द फॉलोइंग. ओके, तर झिंक रिएक्ट विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड, द रिएक्शन इज अ डॅश डॅश रिएक्शन, कॉम्बिनेशन, डिकॉम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट, डबल डिकॉम्पोजिशन. ओके, आता क्वेश्चन 2 बघा काय आपला, डॅश डॅश इज ऍडेड ट्वाइस to decrease its temperature less than 0 degree Celsius. Wood, sand, salt and coal. Third question है, out of the following dash dash have greater refractive index, diamond, crown glass, ruby, ice. Okay, जे करेक्ट आन्सर आहे ते चूज करायचं आहे. CuSO4 प्लस Zn म्हणजे झिंक इज इक्वल टू ZnSO4 प्लस Cu. What is type of reaction? Displacement, double displacement, decomposition, combination. Okay. आता question 5 बघा. At the time of short circuit, the current in the circuit increases, decreases, remains the same, increases in steps. आता question 1 मधला B. Solve the following questions. Fill in the blanks. The acceleration due to gravity does not depends on the dash dash of the body. Second है, right, true or false. Different type चे questions दिलेले इथे. A convex lens always forms a virtual image. Third है, find odd man out. Tinning, anodization, alloying, froth, flotation. Right, correlation. ओके, कोरिलेशन लिहायचं इथे. डॉबरेनियर, ट्रायड, न्यूलँड्स, डॅश डॅश डॅश. राईट नेम द रिजेंट दॅट डिझॉल्व्स नोबल मेटल. आता आपण पेज 2 वरती आहोत. पेज 2 वरती क्वेश्चन 2 आहे, त्यामध्ये ए. गिव्ह सायंटिफिक रिझन्स एनी 2. 3 क्वेश्चन दिलेले आहेत, त्यातले 2 लिहायचे. 4 मार्क्स आहेत म्हणजे एकाला 2 मार्क्स आहेत. Anodes need to be replaced from time to time during the electrolysis of alumina. Okay. आता second काय, even though heat is supplied to boiling water, there is no increase in its temperature. Okay, याचं reason काय ते लिहायचंय. Atomic radius goes on decreasing while going from left to right in a period. आता question 2 मधला B. Solve any 3. Draw structural formula of following compounds, C4H10 आणि C2H6. याचा फॉर्म्युलाचं स्ट्रक्चर काय करायचं आपल्याला. विच मेथड्स आर, सेकंड काय, विच मेथड्स आर यूज टू अवॉइड कोरेजन ऑफ मेटॅलिक आर्टिकल्स. तिसरं आहे, कम्प्लीट द चार्ट. कॉमन नेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि IUPAC नेम. ओके, मग आता इथे बघा 2 ब्लँक आहेत, एक लिहिलेलं आहे. CH3 इज इक्वल टू CHO आणि ते CH3 मायनस OH2 मायनस OH इथाइल अल्कोहोलचं आहे. 3 ब्लँक स्पेसेस आहेत, ते आपल्याला फिलअप करायचे आहेत. आता क्वेश्चन 4 काय, इफ द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ ग्लास अँड वॉटर आर 3/2 and 4/3 रिस्पेक्टिव्हली, व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. क्वेश्चन 5 काय आपला, स्टेट न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. ओके, आता क्वेश्चन 3. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 5. ओके, 15 मार्क्स आहेत म्हणजे एकाला 3 मार्क्स आहेत आपल्याला. एक्सप्लेन द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन्स. राईट द डिफरन्स बिटवीन रोस्टिंग अँड कॅल्सिनेशन. त्याच्यानंतर थर्ड वन आहे, गिवन बिलो इज अ डायग्राम शोईंग अ डिफेक्ट ऑफ ह्युमन आय. इथे एक डिफेक्ट दाखवलाय, तो काय डिफेक्ट आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. Study it and answer the following questions. Name the defect shown in the figure. Give 2 possible reasons for the defect of eye in human being. Name the type of lens used to correct the eye defect. आता पेज 3 वरती आहोत आपण.
फोर्थ वन आहे 2 tungsten bulbs of wattage 100 watt and 60 watt power work on 220 watt potential difference. If they are connected in parallel, how much current will flow in the main conductor? Fifth one काय, the column in the following table, match the column in the following table. इथे मॅच करायचे कॉलम. हे काय रिएक्टंट्स, प्रोडक्ट्स, टाइप ऑफ केमिकल रिएक्शन BaCl2 AQ प्लस ZnSO4 AQ. ओके, आणि ते प्रोडक्ट काय आहे, हे आधी फर्स्ट लाईन वाचतो. 2AgCl S CuSO4 प्लस Fe H2O प्लस CO2. ओके, आता प्रोडक्ट काय बघा, H2CO FeSO4 प्लस Cu BaSO4 प्लस ZnCl2 2Ag प्लस Cl2. ओके, इथे बघा टाइप ऑफ केमिकल रिएक्शन, डिस्प्लेसमेंट, कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन आणि डबल डिस्प्लेसमेंट. ओके, याला एक्झॅक्टली मॅच करायचे आपल्याला, कोणतं कुठे करेक्ट आहे ते. आता 6 बघा काय, एक्सप्लेन वाय द व्हॅल्यू ऑफ G इज 0 ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. एक्सप्लेनेशन अबाउट रस्टिंग ऑफ आयर्न. फिल इन द ब्लँक्स. द नेस्ट इज फॉर्म्ड बाय एन डॅश रिएक्शन. Different regions of this on the surface of iron becomes anode and cathode. The reaction on anode, Fe goes to Fe2 Fe square plus dash 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 dash. इथे fill in the blanks आहेत त्या भरायचे आपल्याला. The reaction on the cathode, O2 in bracket G plus 4H plus इथे पण fill in the blanks आहे 2H2O. Okay, when Fe square plus ions migrate from the anode region, they react with the dash dash and get oxidized to form a reddish colored hydrated oxide is formed from dash dash ions. It is called rust. Okay, write note on depression of light. Question 4 काय आपला, solve the following any one. 5 मार्क्स आहे, म्हणजे 2 दिले त्यातले 1 सॉल्व्ह करायचं. व्हॉट इज अ सोलिनॉइड? ओके, कंपेअर द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय सोलिनॉइड विथ द मॅग्नेटिक फील्ड ऑफ बार मॅग्नेट. ड्रॉ नीट फिगर्स अँड नेम व्हेरियस कंपोनंट्स. पेज 4 वरती लास्ट क्वेश्चन आपला आहे. राईट द नेम अँड सिम्बॉल ऑफ द एलिमेंट्स ऑफ द डिस्क्रिप्शन. फर्स्ट काय, the atom having the smallest size, the atom having the smallest atomic mass, the most electronegative atom, the noble gas with the smallest atomic nucleus, the most reactive non-metal. ओके, ह्याचे सगळे आपल्याला एक्झाम्पल द्यायचे आहेत. 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे. मित्रांनो, हा पेपर तुम्ही घरी सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा. आणि जर तुम्हाला अशा पद्धतीचे अजून व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला ते व्हिडिओ वेळेमध्ये पाहता येतील. थँक्यू व्हेरी मच.